विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माननीय प्रवीण भैया माने, माजी सभापती जिल्हा परिषद पुणे यांच्या निवासस्थानी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री हनुमंतदादा कोकाटे आणि इंदापूर नगरपालिकेतील तरुण तडफदार नगरसेवक तसेच इंदापूर शहरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब ढवळे तसेच आमचे सहकारी मित्र माननीय शिवाजीराव तरंगे हे आज या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत आणि माझे सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी प्रवीण भैया माने मित्र परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। यानंतर प्रवीण भैया आपले मनोगत व्यक्त करतील। प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं व सहकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, सोनाई परिवाराच्या वतीनं, माने परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, बाळासाहेब ढवळे, राजेशजी जामदार, शिवाजीरावजी तरंगे व सर्व कार्यकर्ते मंडळी सगळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे। खरं तर आजची पत्रकार परिषद बोलवण्याचा पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याशी काही हितगुज करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता लोकसभेचं धुमश्चक्री सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एक संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं। आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत। खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे असतील, प्रदीपदादा गारटकर असतील, महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील, हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, या सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत। खरं तर हे करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की एक 8-10 दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पवार यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सुद्धा खूप
सामाजिक या ठिकाणी कामं या परिसरामध्ये इंदापूर असेल, बारामती असेल, दौंड असेल या परिसरात सुनेत्रा वहिनींनी केली. आपल्याला सांगावं असं वाटेल की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचं गिनेज ऑफ रेकॉर्ड या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी या ठिकाणी झालेला आहे. बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलं. पण कधीही सुनेत्रा वहिनी प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी आलेल्या नाहीत. नेहमी या ठिकाणी कामाला या ठिकाणी महत्त्व दिलं. आजीदादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील खमक्या नेता, सकाळी 6 वाजता उठून सर्वसामान्य गोरगरिबाची कामं करणारा, हा महाराष्ट्रातील हातावर मोजण्यासारखी बोटातला एक नेता म्हणजे आजीदादा आहेत की सकाळी 6 वाजता गोरगरिबाची या ठिकाणी कामं करतात. असा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. दादांनी सुद्धा खूप या ठिकाणी कामं केलेली आहेत, शब्दाला पक्की आहेत. आपल्याला उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर बारामती तालुक्याच्या खालोखोल सगळ्यात जास्त विकासाची कामं बारामती नंतर कुठं सुरू असतील तर इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत. आणि हे आजीदादांमुळे सुरू आहेत. आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आजीदादांचे हात बळकट करण्यासाठी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 15-20 मला वाटतं 1 महिन्यापूर्वी दादा इंदापूर शहरामध्ये आले होते. त्या दरम्यानच्या काळामध्ये काही व्यापारी मंडळींनी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं की पुगाव ते शिरसवडीचा एक ब्रिज जर इथं झाला तर ते ब्रिज झाल्यानंतर मराठवाड्यातील एक दरवाजा तिथं ओपन होईल आणि इंदापूर तालुक्यातील बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल आणि इथल्या बाजारपेठेतील उलाढाल वाढेल आणि सर्व इथल्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासासाठी खूप मोठे एक ताकद त्या ब्रिजच्या माध्यमातून होऊ शकते. अशी जेव्हा त्यांना भूमिका सांगितली तेव्हा अजितदादांनी अवघ्या 8 दिवसामध्ये 400 कोटीचा ब्रिज या ठिकाणी टाकून त्याचं टेंडर सुद्धा प्रसिद्ध करणारा नेता 8 दिवसामध्ये. आणि ही एवढं मोठं काम असं फक्त जी काय कामं आहेत ही अजितदादाच करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजितदादांच्या पाठीमागं उभा राहण्याचा, ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये सर्व कार्यकर्ते देखील सहभागी आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये हे सर्व होत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी पुढे जाणार आहोत. सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय आमचे वडील आदरणीय दशरथदादा माने असतील, आमचं कुटुंब असेल, आम्ही सगळे परिवार त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे सुनेत्रा वहिनींच्या आणि अजितदादांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. आणि एवढं बोलतो मग 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. भैया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर आत्ताच आपल्या समोर युवा नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय प्रवीण माने यांनी उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या बद्दल जी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार साहेब यांच्या पाठीशी उभा राहण्याचा जो निर्णय त्यांनी या ठिकाणी जो घेतला त्याबद्दल मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. आज सोनाई परिवाराचा एक इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळा परिवार या ठिकाणी या असलेल्या माने परिवाराने निर्माण केलेला आहे. त्यामुळं आज सोनाई परिवाराने सन्माननीय अजितदादांच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी उभारण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळं फक्त इंदापुरातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीला एक अजून बळ मिळालेलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळं अनेक लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग देखील होणार आहे. त्यांनी घेतलेली भूमिका ही मला असं वाटतं की परवा जेव्हा भाजपचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी आले होते, त्यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली होती, त्यावेळेला त्यांच्याशी झालेली चर्चा आणि एकूणच त्यांनी आता भूमिका मांडली की
खूप लोकांची अशी परिस्थिती होती, एकीकडं लोकसभेची निवडणूक लढवण्याचा समोरच्या उमेदवार त्यांची निवडणूक लढवण्याची पहिल्यापासूनचीच इच्छा आणि पुढं काही अडचण नसल्यामुळे आधीच त्यांचं तिकीट जाहीर झालेलं होतं. पण या ठिकाणी जे काही निर्णय घेत असताना पहिल्यांदाच भाजप आहे, अजितदादांचं असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि शिवसेनेचा असलेला एकनाथजी शिंदे साहेबांचं जी शिवसेना आहे यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन या सीट ॲडजस्टमेंटमध्ये थोडासा वेळ जात होता. त्यामुळं निर्णय घेणं आणि ते जाहीर करण्यामध्ये बराचसा कालावधी जात होता. म्हणून हे नाव ताबडतोब जाहीर करणं शक्य झालं नाही. पण त्या कारणानं समाजामध्ये आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये बराचसा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती. पण जसं परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचं नाव जाहीर केलं, त्यावेळेला लोकांच्या मधला असलेला संभ्रम हा आता हळूहळू दूर व्हायला लागलेला आहे. आणि जसं आता प्रवीणने सांगितलं की लोकांना त्या राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो. त्यामुळं सहानुभूतीपेक्षा विकासाला महत्त्व द्यायचं या भूमिकेतनंच प्रवीणची सुद्धा आत्ताची सोनाई परिवाराची ही भूमिका आहे. कारण माने परिवार, सोनाई कुटुंब, सोनाई परिवार हा विकासाच्या दिशेनं सतत क्षणाक्षणाला विकासाच्या दिशेने जाणारा हा परिवार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने या राज्याचा, या भागाचा विकास कोण करू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चित पद्धतीनं स्वागतार्ह आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रहिताला देखील प्राधान्य देणार आहे. इथं उद्याची होत असलेली लोकसभेची निवडणूक ही स्थानिक विषयावरती होत नाही किंवा स्थानिक उमेदवारच द्यायचे असतात म्हणून ते उमेदवार दिले जातात. पण ही खऱ्या अर्थानं होत असलेली निवडणूक ही राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी आहे. त्यामध्ये सरळच विचार करायचा म्हटलं तर नरेंद्र मोदी का राहुल गांधी असं सरळ विचारणारी ही निवडणूक आहे. आणि गेल्या 10 वर्षातला नरेंद्र मोदींचा कारभार जर पाहिला तर आम्हाला असं वाटतं की त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीचा कारभार केलेला आहे. विकास तर प्रचंड वेगाने केला आहे, तो अनेक क्षेत्रामध्ये केला आहे, त्याच्याविषयी मी इथं आता बोलण्याची गरज नाही. पण विकासाबरोबर या ठिकाणी या देशाचं असलेलं एक वेगळं महत्त्व जगाला पटवून दिलेलं आहे. तुम्ही बारकाईने अभ्यास करा. आज जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. महासत्ता असलेली अमेरिका, रशियासारखी ह्या महासत्ता सुद्धा या युद्धामध्ये ओढले गेलेले आहेत. फक्त एकमेव आपला भारत देश असा आहे की ज्या भारत देशाला या युद्धामध्ये आपण गेलेलो नाही. किंबहुना युद्धजन्य परिस्थिती सर्व जगभर असताना भारत देशाची प्रगती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. आज या देशाचं महत्त्व जगामध्ये इतकं वाढलं की या भारत देशाकडं विश्वगुरूच्या भूमिकेतून लोक बघायला लागली. आणि तुम्हाला मान्यच करावं लागतं की हे केवळ आणि केवळ देशाचं जे नेतृत्व आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एक योगी मनुष्य आहे, कट्टर राष्ट्रभक्त आहे, राष्ट्रीयत्वाला कधी तडजोड करणारा नाही, आक्रमक नेतृत्व आहे आणि स्वतः एक निस्वार्थी बुद्धीनं काम करणारे व्यक्तिमत्व आहे. स्वतःचा प्रपंचच नसल्या कारणानं देशाचाच प्रपंच फक्त ते करतात. दिवाळी आपण साजरी करतो, ते सीमेवरती जाऊन लष्कराच्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करतात. हे अशा अनेक किस्से तुम्हाला सांगता येतील की या देशातला असलेला योग, जे रामदेव बाबांनी जे काही योग या जगभर नेला, त्या योग साधनेला सुद्धा जगभर नेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. हे एक व्यक्ती त्या योगातून किती सुधारू शकते, एक व्यक्ती समाज कसा बलशाली होऊ शकतो
असे अनेक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात, पण खऱ्या अर्थानं सांस्कृतिक विकास सुद्धा महत्वाचा आहे. या देशाचा इतिहास जपणं देखील महत्वाचं आहे. या असंख्य गोष्टी बरोबर घेऊन योग्य रीतीनं योग्य दिशेने घेऊन जाऊन एक स्वतःची कल्पकता दाखवणं. आज कोणाचंही म्हणणं असलं, काही जरी असलं तरी काश्मीर 370 कलम रद्द करणं सोपी गोष्ट नाही. आज यामध्ये जवळपास 65,000 निरपराध नागरिक गेल्या 30-35 वर्षात मारले गेले. आपल्या कुटुंबातले गेलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याचं काही स्वारस्य नाही, दुःख नाही. पण ज्यांच्या कुटुंबातली व्यक्ती केवळ काश्मीर भारतात राहावं म्हणून धडपडली आणि मारली गेली, त्यांच्या घरामध्ये काय वातावरण असेल याची कल्पना तरी कमीत कमी करावी. असं हे काश्मीर भारत देशाचा असलेला शीर आहे. जर नरेंद्र मोदी नसते तर शेजारचं शत्रुराष्ट्र पाकिस्तान हे काश्मीरवरती कब्जा करून देशाचा नकाशा बदलू शकला असता. इतक्या वाईट अवस्थेमध्ये काश्मीर चालला होता. पण त्या काश्मीरमध्ये परत एकदा तर काश्मीर देशामध्ये ठेवणं आणि भारताचा अविभाज्य भाग करणं, 370 कलम रद्द करून, तुम्हाला उद्या जर वाटलं काश्मीरमध्ये जागा जमीन घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. पूर्वी घेता येत नव्हती. काश्मीरमधला मनुष्य कुठेही देशामध्ये येऊन जमीन घेऊ शकत होता, आपल्याला घेता येत नव्हती. माझ्या मते लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रहिताची निवडणूक आहे, त्याला प्राधान्य देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण या वेळेला नाही द्यायचं लोकसभेच्या निवडणुकीला तर ग्रामपंचायतीला देणार का? बाकीच्या स्थानिक प्रश्नावरती होत असलेल्या निवडणुका असतात. पण असं एक नेतृत्व आहे की जे सुरक्षितता देऊ शकतं, समाजाला सगळ्याला बरोबर घेऊन जाऊ शकतं. इथं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करू शकत नाही. व्यक्तिगत आता भेदभाव जे करतायत ती लोक त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आहे, त्यांचं राजकीय हित जोपासण्यासाठी आहे. एक इम्पार्शियल मनुष्य म्हणजे सगळ्या राजकारणापासून दूर जाऊन या निवडणुकीकडे जर जो कोणी निरपेक्ष पद्धतीनं पाहिल तर तो नरेंद्र मोदींनाच मत देईल. त्यामुळं लोकसभेची निवडणूक ही नरेंद्र मोदी का राहुल गांधी हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि राहुल गांधी कसे पप्पू आहेत हे याच लोकांनी आम्हाला अनेक वर्ष सांगितलेलं आहे. तेव्हा अशा माणसाच्या हातामध्ये देश चालवायला देणं हे माझ्यासारख्या राष्ट्रीयत्व मानणाऱ्या माणसाला आवडणारा विषय नाही. माझ्या घरात 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत. आजोबा माझ्या आईचे वडील, माझ्या वडिलांचे चुलते आणि माझे स्वतःचे वडील गोवा मुक्ती संग्रामात आहेत. त्यामुळं तुमचा काही भूमिका आमच्याकडे बघण्याची असू द्या, राष्ट्राचं हितच डोळ्यासमोर ठेवून आम्ही जाणार. त्यामुळं माझे आदरणीय पवार साहेबांचे संबंध किती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण साहेबांनी घेतलेली भूमिका ही ते काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधीला पंतप्रधान करणारी जर असणार आहे तर साहेब माझे कितीही घरातले असू द्या, कितीही जवळचे असू द्या, मी साहेबांना विरोधच करणार. माझं राष्ट्रहिताला मी प्राधान्य देणार. त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. त्या कुणाला कोण लाभार्थी म्हणून कोण विचार करत असेल, कोण कुठल्या कुठल्या पद्धतीने विचार करत असेल. पण मी जी भूमिका घेतो ती राष्ट्रहिताची. तर माझं असं मत आहे या जगामध्ये 3री महासत्ता येणाऱ्या काळामध्ये हे भारत देश होणार आहे. आणि या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर $5 ट्रिलियन एवढी जर मोठी अर्थव्यवस्था जर करायची असेल तर ते नरेंद्र मोदी करू शकतात. एक आर्थिक सक्षमता या 5 वर्षामध्ये येईल आणि जगामध्ये एक आपला भारत देश ही महासत्ता बनेल. या दिशेने जर जायचं असेल तर या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कुठल्याही जातीवाद, धार्मिक अमुक तमुक या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आपण केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचा विचार करून या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. आणि आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो तर आता सांगितलं प्रवीण की 1 महिना 15 दिवस आधी येऊन
व्यापाऱ्यांनी नुसता तो प्रश्न मांडला, 10-15 दिवसामध्ये टेंडरिंगची प्रोसिजर पूर्ण करून त्या ठिकाणी एवढी मोठी रक्कम आणून या समुद्रासारखा असलेल्या या बॅकवॉटरवरती उजनीच्या जो मनुष्य तातडीनं पुलाची घोषणा करतोय, आणि घोषणा नाही तर टेंडर कॉल करून घोषणा, अशा पद्धतीत 400 कोटीची घोषणा. या भागाचा विकास अजितदादांच्या हातून फक्त आपल्याच भागाचा नाही तर संपूर्ण राज्याचा विकास हा अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बारामतीचा विकास दादांच्या हाती सत्ता आल्यानंतरच झालेला आहे. हे उदाहरण जर सांगायचं झालं तर स्पष्ट बोललं पाहिजे, वाईटपणा येतो, पण खऱ्याला खरं म्हणायला सुद्धा वागायचंच काळीज लागतं. रोहित पवार वालचंदनगरच्या BCA शाळेमध्ये शिकायला होते, हे आपल्याला माहिती आहे का? रोहित पवारांचं लहानपणीचं शिक्षण जर वालचंदनगरच्या शाळेत इंदापूर तालुक्यात का झालं तर बारामतीमध्ये त्या पद्धतीची उत्कृष्ट शाळा नव्हती म्हणून. हे जर तुम्हाला पटत असेल तर मग त्या काळामध्ये बारामतीमध्ये 2 वेळा मुख्यमंत्रीपद येऊन गेलं होतं, चांगली शाळा का नव्हती? इथं अकलूज आपण शेजारी बघतो, 80च्या दशकामध्ये अकलूज एक विकासाचं रोल मॉडेल होतं. देशातली लोक यायची अकलूजला बघायला, त्यावेळेला बारामती रोल मॉडेल नव्हतं विकासाचं. ते आत्ता झालं या 20 वर्षात. हे जी प्रगती आहे या 20 वर्षातली बारामतीची, ती केवळ आणि केवळ अजितदादांच्या हाती सत्ता आल्यानंतर झालेली प्रगती आहे. हे तुम्हाला कितीही काही वाईट वाटत असलं तरी खरं बोललं तर ते समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं इथं बसलेल्या प्रत्येकाचे काही काही वेगवेगळे इंटरेस्ट असतील, आमचा काही इंटरेस्ट नाही. आम्ही सत्याची बाजू धरून पुढे जाणारी लोक आहोत. आम्ही काही अजितदादाचे लाभार्थी नाही, काही लाभ घेतलेला नाही, घेणारही नाही. आणि ते आम्हाला काय तिथं देतील असंही काय आमचं मत नाही की देतील असंही काही खात्री नाही. आलं का लक्षात? पण लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांमध्ये आक्रमक पद्धतीनं प्रचार करणार. आमच्या ताई या आमच्या भगिनी आहेत. सुरुवातीचं सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम करायला घेतल्यानंतर पहिलं पाऊल इंदापूरमध्ये माझ्याच मुखमध्ये शाळेवरती टाकलेलं आहे. आणि तिथपासून आत्ता परवाचा निर्णय होईपर्यंत ताईंच्या प्रत्येक राजकीय प्रवासामध्ये आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत, साथीदार आहोत. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण शेवटी विचारांची लढाई आहे. आज जर विचार केला की इकडं सगळ्यांनी एकत्र येऊन जर नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं असतं, पार्टी फुटली नसती, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं नसतं, सगळे एक संघ पार्टी राहिली असती, महाराष्ट्राचंही कल्याण झालं असतं. पण ते का, कसं, कुठं ते तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण आज हे करणं शक्य होतं. ताईंना राष्ट्रीय नेतृत्व देण्यालाही मान्यता होती आणि कुठलीच काही अडचण नव्हती. साहेबांनी रिटायर व्हायची सुद्धा गरज नव्हती, फक्त आशीर्वादाच्या भूमिकेत राहण्याचा विषय होता. राज्यामध्ये अजितदादांनी सगळं सांभाळलं असतं. आज दादांनी काय दिलं म्हणून सगळे आमदार जवळपास बरोबर आले, सगळे मंत्री बरोबर आले. नावं घेतली जातात वळसे पाटलांची, छगन भुजबळ साहेबांची. हे सगळी लोक बरोबर का आले? हे मेजॉरिटी पक्ष संघटना 80% जास्त पुढं का आली? अजितदादांच्या सोबत का गेली? का तर देशभरामध्ये समाजामध्ये जो विचार आहे तोच विचार शेवटी कुठल्याही पक्षात असलं ते प्रत्येक माणसाचा व्यक्तिगत विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. एवढं प्रत्येकाला ते वाटत होतं म्हणून घेतलेली ती भूमिका आहे. आज ताईंबरोबर आम्ही 15 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. 2006 साली त्यांचा राजकारणात समाजकार्यात प्रवेश झाला, नंतर राजकारणात प्रवेश झाला आणि त्यानंतर आजपर्यंत आम्ही कुठेही चुकलेलो नाही. त्यांना सहकार्य करण्यात, मदत करण्यात गाफील राहिलो नाही. किंबहुना याच्या पुढे जाऊन सांगेन की ज्या वेळची निवडणूक झाली होती या आपल्या काय ते लोकसभेची दुसरी टर्म आधीची जानकर, महादेवराव जानकर, तर महादेवराव जानकरांच्या विरोधात आम्ही जे काम केलं त्या महादेवराव जानकरांनी आम्हाला
नंतर बोलून दाखवलं की तो आणि भरण्या दोघांनी माझं वाटोळं केलं. ती कायम बोलत आलं. त्याच्याशिवाय शाप आम्ही घेत राहिलो. त्या भूमिकेमुळं व्यक्तिगत माझं आणि तालुक्याचं सुद्धा खूप नुकसान झालं. पण तरी आम्ही ताईंची भूमिका पुढंच रेटली. कुठल्याही गोष्टीला कधी थारा दिलेली नाही. करायचं तेवढं खूप केलं. पण व्यक्तिगत आपल्या हितसंबंधापेक्षा कौटुंबिक याच्यापेक्षा मला असं वाटतं राष्ट्राचं हित मोठं, हे राष्ट्र मोठं होण्याच्या दृष्टीनं घेतलेली आमची भूमिका आहे. यामध्ये साहेबांचा किंवा ताईंचा अवमान करणं, त्यांना वेदना देणं हा बिलकुल हेतू नाही. ते समजू शकतील असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही सुद्धा हे समजून घेणारे कार्यकर्ते आहोत. हा, उद्या निवडणूक होईल. आम्ही टोकाचा प्रयत्न करून सुनेत्रा वहिनींना निवडून आणणारच. आणि निवडणूक झाल्यानंतर जसे कौटुंबिक नातं आहे ते परत जपण्याचा आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करणार. साहेबांच्याकडे जाऊन साहेबांच्या आम्ही परत जे काय असेल ते आम्ही रिलेशन आमचे आहेत ते आम्ही ठेवायला बघणार. त्यांनी मान्य केलं तर केलं, नाही तर मग राहिलं. अशा पद्धतीचा एक कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय या तिन्ही विषयाचा प्रवास मी आपल्याला आता या ठिकाणी सांगितला. काय म्हणतात, परत साहेबांकडे जाणार. व्यक्तिगत कौटुंबिक जीवन या जी कटुता आहे ती कटुता राहणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार. नाही, पण हे विचार जे आहेत ते अजित पवारांचे आहेत. त्यांनी उद्या विचार बदलले तर तुमचे विचार बदलतील का? त्यांचे विचार, आमचे हे राष्ट्रहिताचे जे विचार आहेत त्यांनी विचार बदलले तर तुमचे बदलतील. ते कसे ते बदलतील? मग आता तर आणि बदलले. त्यांनी जर बदलले तर आम्ही नाही बदलणार. पवार साहेबांचे विचाराचे होते. हा राष्ट्रहिताचा विचार आहे. भाजपची भूमिका यायला आज आम्हाला तुम्ही सांगा, तो राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधान करू शकता का? आमचं मत आहे नाही. 2000 सालाला तुम्ही प्रत्येक वेळेला राजकारण हे बदलत असतं. बदलत्या राजकारणाला बदलती भूमिका भूमिका आणि विचार वेगळे. 2006च्या वेळेला नरेंद्र मोदी नावाचं मनुष्य पंतप्रधानपदी नव्हता. मी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींचा विषय बोलतोय. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही. आम्ही काही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भूमिका आणि विचार महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन घटक आहेत देशाच्या राजकारणामध्ये. त्यामुळं अनेक राजकीय छोटे मोठे पक्ष, कोणी महाविकास आघाडीत आहे, कोणी महायुती बरोबर आहे. भूमिका आणि विचार वेगळे आहेत. भूमिका आणि विचार वेगळे आहेत. तुम्ही भूमिका बदलली का विचार बदलली? विचार नाही बदल, भूमिका आहे आत्ताची. आणि राष्ट्रीय कोण म्हणलं वेगळे? आधी तुम्ही पुरोगामी विचार घेऊन निवडणुकीत बोलत होते, आता भाजपचे विचार घेऊन बोलत. तुम्ही अभ्यासच केलेला नाही. आता जे काही एनडीए मध्ये जे लोक आहेत देशभरातली, त्यांची काय हिंदुत्वाची भूमिका आहे का? तुम्ही विचारायचं म्हणून काहीतरी विचार अभ्यासाने बोला. सोबत सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या देवेंद्र फडणवीस काल इथं भैयासाहेबांच्या घरी भेटायला आल्यानंतर जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट केलं की प्रेशर आल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला. त्याबद्दल काय? हा, तुम्हाला तसं म्हणते, मीडिया तसं म्हणू शकतो. आता प्रेशर घ्यायला काही काय साधी माणसं आहेत का? भैया, तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की गेल्या आठवड्यात तुम्हाला तुतारी आवडत होती, घड्याळ आवडत होतं. असं काय झालं की अचानक तुम्हाला घड्याळ आवडायला लागलं? नाही, खरं तर कसं झालं, त्यावेळेस 8 दिवसापूर्वी सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर झालेली. त्याच्या अगोदर उमेदवार कोण आहे समोर हे काय फायनल नव्हतं. त्यामुळं आम्ही सुनेत्रा वहिनींची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला घड्याळ आवडत नव्हतं? काय नाही, आम्ही उमेदवारी जाहीर ज्यावेळेस झाली सुनेत्रा वहिनींची त्यावेळेस आम्ही सुनेत्रा वहिनी तुम्ही प्रचार सुद्धा करायला सुरुवात केली ना? प्रचार करायला सुरुवात केली. कारण सांगते ना ते दादांच्या मिसेस या रिंगणामध्ये नाहीयेत असं त्यांना वाटत होतं. तुम्ही त्यावेळेस म्हणला होता घड्याळापेक्षा तुतारीच बरी. नाही, कसं आहे, आताच दादांनी आता ते तुतारीचा प्रचार करत होते तो बरोबर तसंच भांडण होते ना. पण जसं सुनेत्रा वहिनींचा जसं त्यांचा पक्का झालं, तिकीट जाहीर झालं, त्यावेळेला त्यांनी विचार बदलला. विषय कसा आहे, जोपर्यंत उमेदवारच पुढचा फायनल होत नाही तोपर्यंत कुठलंही इलेक्शन काय कुठं समोरासमोर कधी निश्चित होऊ शकत नाही. ज्या दिवशी
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांची उमेदवारी अधिकृत जेव्हा निर्णय झाला तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आम्ही अजितदादा व सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय दबावपोटी घेतला काय? ईडी आयटीची भीती वगैरे काय, कसा काय निर्णय घेतला? नाही, असं काय दबाव व्यवहार असं बोललं जाते की या सगळ्या त्यात काय तथ्य नाही. तुम्ही निर्णय बदलला, त्यात काय तथ्य नाही. पवार साहेबांनी तुमच्यासाठी देशाचा कायदा बदलल्याची चर्चा आहे, तर एवढ्या पवार साहेबांना तुम्ही सोडून इकडे आला? आम्ही बरं का, पवार साहेब आज देखील आम्हाला ऋषितुल्य आहेत. पवारांचं आम्ही नेहमीच पूर्वी आदर केलेला आहे, आताही करणार, उद्याही करणार. आम्हाला आजोबांसारखं, वडिलांसारखी आमच्या माने परिवाराला पवार कुटुंब आहे. आम्ही काही कुणाला ना आदर करण्यासाठी किंवा असं काही कुठला निर्णय घेतलेला नाही. तुम्ही बोलले का पवार साहेबांशी? बोलणं झालं का या निर्णयासंदर्भात? हो, झालं. आणि ती मध्ये सभा झाली, सभेला तुम्ही गैरहजर होते. त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं ना, उमेदवार फायनल नसल्यामुळं आणि मी परगावी असल्यामुळं मला काही मुंबईमध्ये काम लागल्यामुळे मला जावं लागलं. पवार साहेबांनी आशीर्वाद दिले का बाहेर? आशीर्वाद दिले? हा, पवार साहेबांचे आशीर्वाद सगळ्यालाच आहेत. नाही, बोलणं झालंय म्हणजे काय म्हटले का ते? असं काय माझं डायरेक्ट साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं. भैया, तुम्हाला तिसरा पर्याय म्हणून नफरत पाहिलं जात होतं, परंतु आता सगळेच एकत्र आल्यानंतर विधानसभेचं, आता ही लोकसभेचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती बोलण्यात काही अर्थ नाही. विधानसभेला तुम्ही उमेदवारी मागणार? नाही, मी आत्ताचं इलेक्शन जे आहे ते लोकसभेचं आहे, त्यामुळे ते पुढचं बोलण्यात काही अर्थ नाही. भाजपाची महायुती फक्त लोकसभेपुरती आहे का पुढे पण राहणार? भाजपने जाहीर केलेली भूमिका तुम्ही अनेक वेळा वाचली असेल. काय तुम्हाला काय सांगायचं? कारण आताची परिस्थिती वेगळी आहे, पुढे परिस्थिती राहील असं वाटतंय का? एक प्रत्येक देशाचं एक मिशन असतं. देश चालवायची गोष्ट ही गल्लीतल्या माणसाला कळणार नाही. आलं लक्षात? आपले विचार असेच असतात. ज्यांना राष्ट्र चालवायचं आहे ना, त्यांचे विचार फार वेगळे असतात. हे राष्ट्र चालवणं आणि गावगाडा चालवणं फार फरक आहे. राष्ट्र चालवण्याच्या भूमिकेमध्ये 2/3 मेजॉरिटी ही फार महत्वाची आहे. जी राज्यसभेमध्ये अनेक राज्यामध्ये भाजपकडं आमदार कमी असल्यामुळं 122 का 32च्या पुढे राज्यसभेत सदस्य जात नाहीत. आणि इकडं लोकसभेमध्ये किती जरी काय म्हटलं तरी 400 सीट आल्यानंतरच एकूण दोन्हीची लोकसभा राज्यसभेची गोळाबेरीज केली तर ती 402च्या पुढे जाते, तर ती 2/3 मेजॉरिटी होते. 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय जे अनेक काही प्रश्न आहेत देशासमोरचे की ज्याला भक्कमपणे पाठिंबा लोकांचा मिळवण्यासाठी आज सगळ्या लोकांची गोळाबेरीज करून या ठिकाणी पहिलं जे राष्ट्रीयासमोर असलेले प्रश्न सोडवणं ही आज काळाची गरज आहे. आज राष्ट्राने कुठले निर्णय घेतात, पर्यावरण आहे किंवा अजून असंख्य नाही, उद्या स्पेसमधले विषय आहेत. याच्यामध्ये आपण जी चर्चा करतो त्याच्या पलीकडे आमचा विषय 50 वर्षांनी तिथून सगळं ऑपरेट करायचं आहे. दादा, संपर्कात किती लोक आहेत? आता प्रवीण दादांचं झालं, अजून किती लोक संपर्कात आहेत? बहुतेक आता अजून आत्ताशी जमवाजमव झाली आहे. आक्रमक पद्धतीनं प्रचार सुरू होईल. नाही, अजून लोक किती संपर्कात आहेत ना? खूप आहेत. काल परत एक झालं की ते धनगर समाजाचे नेते होते तरंगे, त्यांना पण तुम्ही इन केलं. आज हे उद्या कोण आहे? चालू आहेत सगळेच. आता इतके लोक आहेत तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा विकास कामं करून बी का गोळा करावं लागतं? तेवढे कोट्यवधी रुपयांचा इंदापुरात विकास निधी आला तरी पण का मग एवढी लोक का जमा करावं लागतं? लोकांनी एकत्र आले विकासाच्या कामामध्ये लोक विकासाच्या बाजूने एकत्र येणं तुम्हाला का नको वाटतंय? लोक विकासाच्या बाजूने एकत्र आलेली का चालत नाहीत लोकांना? विकासाच्या बाजूने येऊ द्या दादा, पण म्हणजे विचार कुठंच काही म्हणजे जनतेला कळत नाही. जनतेला कळत नाही का की कालपर्यंत प्रवीण मानेंची भूमिका वेगळी होती, आज अचानक काय झालं की देवेंद्र फडणवीस येऊन जातात किंवा बाहेर चर्चा अशी आहे की त्यांचा दबाव आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, त्या चर्चेला काही महत्त्व नाहीये. आणि मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आम्ही कुठलाही पक्षांतर केलेलं नव्हतं. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होतो आहे आणि तिथंच असणार आहे. आणि अजितदादांचा आम्ही जोरदार तुम्ही भाजपच्या विकासाचा अजेंडा मांडत असताना तुमचं वैयक्तिक झालं, पण तुमच्या या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचे तालुकाध्यक्ष या अगोदर भाजप हा जातीयवादी आहे म्हणतात. आता तुम्ही भाजपसाठी प्रचाराला उतरता, क्लिप पण व्हायरल क्लिप आहेत.
वेळ आहे का तुमच्याकडे माझा या देशामध्ये 35-40 वर्षापूर्वी 2च राजकीय मतप्रवाह असायचे, पण जसं जसं जागृती होत गेली छोट्या छोट्या घटकांमध्ये समाजामध्ये राज्यांचे प्रश्न वेगवेगळे वरती आले, तसे राज्यस्तरावरती पार्ट्या निर्माण झाल्या, वेगवेगळे पक्ष निर्माण झाले आणि या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरती थ्रूआउट संपूर्ण काश्मीर टू कन्याकुमारी असलेले काही एकच पार्ट्या ज्या होत्या त्या पार्ट्या कमकुवत होत गेल्या, त्यामुळं लोकल पार्टीला किंमत आली. हे मान्य आहे का? थोडंसं आहे का? तुम्हाला एक प्रिजुडाइज मांड घेऊन बसू नका, मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐका. तुम्हाला वेळ नसेल तर मला तुम्हाला काही जास्त बोलायचं दादा. याच्यामध्ये असं आहे की जर प्रादेशिक पक्ष म्हणजे तुम्ही काय सगळंच काय दाखवा असं म्हणत नाही मी, पण तुम्हालाही तुमच्याही मुळे माझ्या ज्ञानात भर पडत आणि माझ्या सांगण्यात वैचारिक जरा या निमित्ताने बोलू ना. दादा मलिदा गँग बद्दल काय म्हणणं आहे? नुसतं बाजार मांडण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती ज्या किरीट सोमयने आरोप केले, दादा मला प्रश्न आहे का? किरीट सोमयने आरोप केले, किरीट सोमय असं म्हणत होते की जर महाविकास आघाडी फुडली नसती तर भाजपला जगणं मुश्किल झालं असतं, आम्ही तडजोड केली. मला आवडलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या ह्याच्यामध्ये आहे, पण थोडस ऐका तरी. तडजोड केली किरीट सोमय असं म्हणतात की तडजोड केली. आम्हाला मनापासून सत्तेमध्ये जे सहभागी झालेले आहेत ते आवडलेलं नाही, ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला तसंच वाटतं? कोण म्हटलं असं? किरीट सोमय म्हणतात की ज्यांनी तुमच्यावरती आरोप केले, तुमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली, ते किरीट सोमय असं म्हणतायत. किरीट सोमयांचं व्यक्तिगत मत आहे, त्यांच्या पक्षाचं आहे का? नाही, सत्ता बदल होण्यामध्ये त्यांचा बराचसा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांचा वाटा आहे. दादा काल यशवंत माने असं म्हणाले. मलिदा गँग बद्दल तुमचं काय म्हणणं? तुम्ही दाखवा मलिदा कोणी कोणी घेतलाय दादा काल तुम्हाला फार अभ्यास आहे त्याच्याबद्दलचा. पण दादा तुम्ही म्हणले इंदापूर तालुक्याचा तुम्ही दाखवा ना कोणी मलिदा घेतलाय ते. रोहित काही दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर खांदा लावून काम केलेलं. रोहित पवारांनी दाखवा, आवाहन करतो मी. मलिदा गँग जे म्हणतात ना ते, तर ती मलिदा गँग कुठली आहे? आता काही 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी काम करायचे नाहीत का? हर्षवर्धन पाटलांनी पण तो त्या नावाचा उल्लेख केला, मलिदा गँग म्हणून उल्लेख केलेला आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये. कुणी? हर्षवर्धन पाटलांना विचारा ना नाव. आता तुम्ही सगळे एकत्र आहेत ना? आम्ही एकत्र आहे, आता मला माहित नाही. विचारांसाठी तुम्ही एकत्र आला, नक्कीच तुमच्याकडे उत्तर असेल. तुम्ही त्यांना विचारा मलिदा गँग कुठली आहे, कोण नाव आहे, तर मग ते प्रूव्ह करा. यांनी सत्ता आल्यानंतर यांना ही मलिदा मिळाला, प्रूव्ह करा ना. एक मिनिट, प्रवीण शेटला एक प्रश्न आहे माझा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर 2 गट झाल्यावर आपण बराच काळ शरदचंद्र पवार गटामध्ये सक्रिय होता. आज आपण भूमिका बदलून या गटामध्ये येऊन या ठिकाणी आलाय. हा प्रवेश समजायचा का स्वग्रही आलं म्हणायचं का पाठिंबा दिलेला आहे? नाही नाही, मी त्यांच्या बरोबरच होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे मी. नाही सक्रिय जातात. 2 गट झाले ना, 2 गट झाले. बरोबर आहे आणि पक्षात आहे. प्रवेश नाही किंवा पाठिंबा नाही. पाठिंबा नाही, पक्षातच सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणार. कामाच्या व्यापामुळं प्रवीण ऍक्टिव्ह राजकारणात कुठेही नव्हता. जे फूट ऐका ना, वर्षाच्या कालावधीमध्ये प्रवीणने स्वतः एक इंडस्ट्री उभी केलेली आहे. ती इंडस्ट्री उभी करत असताना लक्षात घ्या, ती इंडस्ट्री उभी करत असताना वेळ भरपूर दिला जातो, तर तो त्या वेळ त्याचा तिकडं राजकारणामध्ये कमी होता. पण त्याचा अर्थ त्याने राष्ट्रवादी सोडली असं होत होतं का? पहिले तुतारी भैयासाहेबांनाच वाजवले. पहिले तुतारी भैयासाहेबांनाच वाजवली. त्यांनी सांगितलं की आता उमेदवारी तिकडे जाहीर नव्हती म्हणून मी तिथं होतो म्हणून सांगितलं. उमेदवारी जाहीर झाली होती त्यांच्या वहिनीचा कुठला जर उमेदवार असता तर अजितदादाचाच होता ना. कुठला जरी उमेदवार असता तर कड्याळावर निवडत होता. पहिले तुतारी भैयासाहेबांना वाजवली. बरोबर आहे की तिकडे नाही म्हणतच नाही ना आम्ही. बाहेर तुतारी वाजवली मान्यच करतोय. अजितदादांना भाग पाडलं बाहेर पडायला, म्हणजे भाजप बरोबर येणार. कोण म्हणलं? यशवंत माने आमदार, मोहोळचे आमदार. त्या अजितदादांना आम्ही भाग पाडलं सत्तेत ह्यांच्या बरोबर. बरोबर आहे की
अजितदादा निवडून चालत नाही का आमदारांचं ऐकून सगळं निर्णय घेतात. अहो दादांच्या शपथविधी झाला तेव्हा दादा एकटे पडले हे तुम्हाला माहिती आहे का नाही? होते ना विचारायचे विकास निधी म्हणतात. दादांचा शपथविधी जो सकाळचा झाला त्यावेळेला दादा एकटे पडले का नाही तुम्ही बघितलं. बरं मग त्यावेळेला दादांनी आत्ता भूमिका घेताना सांगितली की मला तुम्ही सारखं तोंडावर पाडता, तुम्हीच करायला लावता, आता मी मागं थांबतो, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, मी तुमच्याबरोबर आहे. आणि मग सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी निर्णय घेतल्यावर दादा मागण्यात हे झाले नाव दादांचंच होणार. पण दादांनी भूमिका आमदारांच्या मध्ये बसताना अशी घेतलेली होती. त्यामुळे सगळ्या आमदारांनी आता रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता हे सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटत. दादा कालपर्यंत आमदार दत्तात्रय भरणे तालुक्यामध्ये तिकीट जाहीर होऊन सक्रिय नव्हते, कालपासून सक्रिय झाले. ते 8 दिवस काय कोण सक्रिय नव्हते? दत्तात्रय मामा भरणे कालपर्यंत सक्रिय नव्हते. 12 महिने 8 काळ सक्रिय असलेल्या माणसं सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यात ते सक्रिय नव्हते. त्यांनी कालपासून दौरे चालू केले. गावोगाव 2 दिवस विकासाची कामाची भूमिपूजन उद्घाटन करते ते आत्ताच नाही म्हणत ते होत चालले. 12 महिने त्यांचा प्रचारच चालू होता. जेवायला मिळाला माणसाला माहिती झाल्या हे झालं सुखात दुःखात पळापळ करते आणि ते कामातच नाही म्हणते म्हणजे हे कशासाठी करतात ते हे करतात कशासाठी हे राजकारण कशासाठी करतात ते त्यांची स्वतंत्र पार्टी का काय ते पक्षासाठीच करतात ना. त्यांचा प्रश्न वेगळा होता दादा. त्यांचा प्रश्न असा होता की त्यांचा प्रश्न मी समजलो. भरणे पक्षासाठी कुठे काय आता भूमिका पक्षासाठी नाही तर ती कशासाठी करतात. विकास नाही झाला आता म्हणतात की विकासासाठी आम्ही अजितदादांबरोबर गेलो. मग विकास झाला होता की नव्हता झाला? कशाचा? इंदापूर तालुक्याचा विकास तुम्ही विकासासाठी आम्ही गेलो अजितदादांबरोबर, मग आधी झाला नव्हता? अरे झाला विकास, अजून जास्त व्हावा म्हणून गेलो. भर पडावी, खुंटू नये विकास, थांबू नये. आमदारांनी काम केलं नाही असं म्हणायचं. महत्वाचा प्रश्न आहे. हर्षवर्धन पाटील स्वतः सभेत सांगतात मी 1 ते 2-4 वेळा कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मतदारांना सांगितलं की 5व्यांदा ऐकते. नेत्यांचं मनोमेलन होईल पण जनता काय करेल ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं? जनतेचं कोणी सांगावं? तुम्ही तरी सांगता मंत्री म्हणून ऐकून घ्या. शेवटी जनता जी आहे ती अशी जनता ही आमच्या बरोबरच राहणार. त्याचं कारण सांगतो. कारण ही सगळे प्रमुख लोक जे जनतेच्या रोज सुखदुःखात आहेत, इथं गावात काय पाहिजे काय नको हे ठरवणारी आहेत, मदत करणारी आहेत. कुणाला व्यक्तिगत, कुणाला दवाखाना, विचार अमुक तमुक खोट झालं तरी उभे राहणारी आहेत. सगळेच आहेत ना. हर्षवर्धन पाटील त्यांच्यावरती परीनं करतात, प्रवीणच्या परीनं, आम्ही आमच्या परीनं, बहिणी मामा कोण प्रत्येकाजण करतच आहे ना. मग ह्या सगळ्याला सोडून देतात काय लोक? आमदार भरणेबद्दल खूप नाराज आहे. त्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये नाराज असल्यामुळे त्याचा फटका कुठेतरी बसेल. भाजपच्या विरोधातच भरणे निवडणूक लढवली मान्य आहे का? मग भाजपचा एक वेगळा वर्ग आहे आणि भरणेचा एक वेगळा वर्ग आहे. ते भाजपचाच प्रधानमंत्री करायला आम्ही दर पडतोय. मग ती भाजपचे लोक म्हणतात नको 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 पंतप्रधान. स्थानिक लेवलचं राजकारण भाजपचे लोक म्हणतात नको 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 ग्रामपंचायत लेवलचं राजकारण नाही. भाजपचे लोक म्हणतात नको 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 भाजपच्या स्थानिक लेवलचं राजकारण वेगळं आहे दादा. तुम्ही सांगताय ते वरचं लेवलचं राजकारण आहे. स्थानिक लेवलचं राजकारण वेगळं आहे दादा. स्थानिक लेवलला आताही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्षच आहे. कोणत्याही गावात जावा तुम्ही. त्यांचा प्रश्न बरोबर आहे पण तुम्ही सांगताय उत्तर ते वरच्या लेवलचे, खालच्या लेवलचा प्रश्न विचारतो. ग्राउंड लेवल असते. काम करत असताना जी काम करणारं मनुष्य कुठेतरी चुकलं तर ते जर धरून बसवलं अलग लक्ष. मनोमिलन कसं व्हायचं असं त्यांचा विषय आहे. होतंय सगळं होतंय. तुम्ही काळजी करू नका. मागच्या 15 दिवसाची परिस्थिती बघा आणि आजची परिस्थिती बघा आणि अजून 8 दिवसाची परिस्थिती मला परिस्थिती
परिस्थितीत बदल आहे. आहे का नाही बदल? ग्रामीण भागातला ग्रामपंचायतचा ग्रामस्थ हा ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करेल का? तिथली नाराजी तुम्ही दूर करू शकताल का दादा? आपल्याला नलवडे साहेब तुम्ही फक्त एकतर्फी प्रेम करू नका, रोज मिलीजुली करू नका. तुमच्या गावात येतो, ऐका तुमच्या गावात येतो, आज तुमच्या गावात येतो. एक 2 मिनिटं थांबा, मला उत्तर देऊ द्या. तालुका अध्यक्ष आज तुमच्या गावात येतो, तुमच्या घराच्या आजूबाजूलाच मी विचारतो आज, आणि मग तुम्ही बघा. आज तुमच्या गावात येतो जिल्हाध्यक्ष व्यक्त तुम्ही तो म्हणून सांगतो. हा मग काय, जनता आहे, असं काय एकतर्फी प्रेम माझं करीत नाही, जास्त तुमच्यावरच जाईल. आपली भूमिका स्पष्ट केली आणि अजित पवारांना आम्ही समर्थन देतो हे त्यांनी जाहीरचे प्रेस घेऊन सांगितले. तुम्ही असं काहीच न करता तुम्ही थेट तुमचं समर्थन शरद पवारांना दर्शवलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कोणाची यावरती शिक्कामोर्तब केला आणि ते अजित पवारांचे हे पाठीमागच झालं. तरी देखील तुम्ही राष्ट्रवादी, आता तुम्ही म्हणता की मी राष्ट्रवादी बरोबरच होतो, मग प्रश्न हा येतो की संपूर्ण देश बघतोय की सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार हीच लढत या ठिकाणी होणार आहे, कारण तगडा उमेदवार त्या पद्धतीचा इथं भेटणार नाही. हे सर्व असताना तुम्ही एकीकडे सुप्रिया सुळेंचा प्रचार करता, तिथं त्यांच्या प्रचाराची तुतारी रणशिंग फुंका, आणि आज तुम्ही म्हणता की मला उमेदवार माहित नव्हता आणि आता उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले मग मी इकडे आलोय. हे सगळं प्रेशरने चाललंय की गोलमाल चाललंय असं नाही. हे मग मी सांगितलं याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. उमेदवार राजकारणामध्ये कधी कुठल्या गोष्टी होतील कुणी काही सांगू शकत नाही. जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही कोण उमेदवार आहे कुणी सिद्ध हे करू शकत नाही. आणि मी मग सांगितलं की सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे अजितदादांच्या हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही भूमिका घेतली. उमेदवारी आधी त्यांचे रथ फिरत होते त्यावेळेस वाटलं नाही काही उमेदवार असतील, रथ फिरत होते तेव्हा उमेदवारी. बाळासाहेब तुम्ही काही दिवसापूर्वी म्हणाला होता बारामतीची ओळख हे शरदचंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळेमुळेच आहे. त्याबद्दल आहे ना, लक्षात ठेवा की सर्वांनी आपापल्या परीने काम केलेले. साहेबांचं बी खूप मोठं काम आहे, ताईंचं आहे, दादांचं आहे, नाकारू शकत नाही. हे कसे प्रश्न जरा थोडस मॅच्युरिटीने विचारले पाहिजे. जेव्हा विचारत दादा तुम्हाला प्रश्न आहे, मोदींना 70,000 कोटीचं नाव घेताच चित्र कसं काय बदललं? 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचं नाव घेताच मोदींना चित्र कसं काय बदललं? 2014 साली देवेंद्र फडणवीसला जाहीर करायचं होतं तर कुणाला विचारून त्याला जाहीर पाठिंबा दिला होता? पाठिंबाचं नाही, उत्तर तर ऐकून घ्या तुम्ही. प्रत्येक प्रश्नाला आमचं उत्तर आहे, तुम्ही लक्षात घ्या. जे पण आहे ना हे का कसं कुठं तुम्ही किती खोलत जा आम्ही त्याच्याही खोलत गेलो. दादा पण उमेदवार जाहीर व्हायच्या आधी पवारांचे रथ फिरत होते तेव्हा वाटलं नाही काय उमेदवार मित्रपक्षाला विश्वासात घेतलं जात नाही. घेऊन बसलाय बाकीची तर काय जे सुरुवातच करताना महायुतीचा उमेदवार म्हणतो. हो बरोबर आहे. तुमचा घ्या. दादा शेवटचा साधा सरळ विचारलं होतं की उमेदवार जाहीर व्हायच्या आधी रथ फिरत होते तेव्हा वाटलं नव्हतं का उमेदवार आहेत, तेव्हा प्रचार कसला केला? त्यावेळेस उमेदवार डिक्लेअर नव्हता. आपण रथ ते फिरत होते ना, रथ काय उगाच फिरत होते का? बाळासाहेब तुम्ही सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. निवडणूक उमेदवार झाल्यानंतर असतात एक मिनिट लोक सावलीला आता एक तर मोठी झाडं राहिली नाहीत, उन्हात बसून ऐकावं. बाळासाहेबांना शेवट प्रश्न फडणवीसांची सभा झाली इंदापूरमध्ये. त्यांनी बोलत असं म्हटलं 12मतीचा उमेदवार आमचा आला काय नाही आला काय त्यांना काय फरक पडत नाही. त्या सभेमध्ये त्यांनी एकदाही सुनेत्रा पवारांना मतदान करा किंवा हे करा देवेंद्र फडणवीसांच्या सभेमध्ये काय म्हटलं नाही. त्याकडे तुम्ही कसं पाहता? देवेंद्र फडणवीस त्यांना सांगायचं की इथं प्रचार करा म्हणून आलेले होते, ते कशाला बोलले नाही, बोललेलं नाही विजय करा म्हणून.
पण धनगर समाज आक्रमक आहे. धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही. फडणवीस तेव्हा पण आले होते. अजूनही 2014 साली ते आश्वासन दिलेलं अजून पूर्ण झालं नाही. समाज म्हणते धनगर समाजाची फसवणूक केली. मग तुम्ही कसं बघता आता? कसं एक करणार धनगर समाज? समाजाच्या फसवणूक कुणी काय केलेली नाही आणि त्या हे सगळे प्रश्न जे आहेत ते कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले आहेत आरक्षणाचे. लक्षात घ्या. पण समाज आक्रमक आहे ना. भाजपने फसवणूक केली म्हणून मग तुम्ही कसं त्यांना सामोरं कसं जाणार? कोणी आक्रमक नाही. लक्षात घ्या. तुम्हाला आक्रमकता दिसते. आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे इथं आल्याबद्दल आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल सर्वांचे तसं आभार मानतो. ही पत्रकार परिषद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.